उपवास म्हटलं की सर्वात पहिले आपल्या डोक्यात येते ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. मग साबुदाण्याची खिचडी खाऊन, भगर खाऊन खरंच कंटाळा येतो. मग काही-काही उपवास असे असतात ज्याला भगर चालत नाही. भगर म्हणजेच वरई. काही भागात त्याला वरईचे तांदूळसुद्धा म्हटल्या जातात. मग अशा दिवशी काय बनवायचं? तर मस्त असं चमचमीत साबुदाण्याचं सँडविच बनवायचं. हो, अगदी उपवास स्पेशल साबुदाण्याचं सँडविच या यंत्रामध्ये एवढं मस्त बनतं. एक थेंबही तेल, तूप, बटर काहीच न लावता सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. जर या पद्धतीने बनवलं तर तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. आणि हे बनवायचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार की तुम्ही कशा पद्धतीने हे बनवू शकता. सँडविच एवढं भन्नाट बनणार आहे की उपवास नसणारे सुद्धा सँडविच खायसाठी जरूर उपवास पकडतील. महाशिवरात्री जवळ येत आहे. महाशिवरात्री हा सर्वजण आपण उपवास करतो. त्या दिवशी हे तुम्ही सँडविच जरूर बनवा. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी आहे स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर इथे बघा, आधी मस्त असा दाणेदार साबुदाणा भिजवून घ्यायचा. आता हा भिजवायचा कसा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काही ट्रिक असतात साबुदाणा भिजवायच्या, जेव्हा फॉलो केल्या की याच पद्धतीने अगदी मोत्यांप्रमाणे आपला साबुदाणा भिजून तयार होतो. एकही दाना सुटसुटीत आहे याचं बघू शकता. तर आता सँडविच बनवायचं आहे तर मग आलू आपल्याला हवा आहे, उकडलेला आलूच हवा आहे. पण आलू ना घ्यायचा आणि मॅश करायचं असं काही नाही आहे. इथे बघा, आलूला मॅश नाही करायचं, आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचं आहे. याने काय होते, सँडविचचं टेक्स्चर खूप छान येतं. म्हणून उकडलेला आलू आहे. इथे मीडियम साईजचे मी 3 आलू घेतलेले आहेत. आता सँडविच किती प्रमाणात बनवतोय यानुसार सगळे इन्ग्रेडियंट घ्यायचं. आणि असं काहीच परफेक्ट मेजरमेंट नाही की 2 वाट्या साबुदाणा घ्या आणि त्याला 2च आलू घ्या, 4 घेतले तर काही बिघडेल, काहीच नाही. कमी जास्त करू शकता. फक्त साबुदाण्याची क्वांटिटी जास्त ठेवायची किंवा मग समप्रमाणात ठेवायचं. आलू आणि साबुदाणा, बाकीचं जिन्नस तर हाताखालचंच आहे, जे कमी अधिक नक्कीच करू शकतो. आता आलू घालतोय तर मग थोडासा दिसलाही पाहिजे म्हणून अर्धा आलू मी ना असा हाताने मॅश करून घातला आहे. हिरवी मिरची घालतोय. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिन्नस कमी अधिक करू शकता. आवडीनुसार हिरवी मिरची घालायचं. अद्रक किसून घातलेला आहे, छान लागतं म्हणून. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. तर जेमतेम अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलं. आणि आता घालतोय मस्त मोत्यांप्रमाणे दाणा वेगवेगळा झालेला सुटसुटीत मोकळा भिजलेला साबुदाणा. मस्तच. जो बारीक साबुदाणा येतो की नाही त्याचासुद्धा बनवू शकता तुम्ही, नाहीतर आपला हा रेग्युलर असतो की नाही त्याचासुद्धा बनवू शकता. तर आता आपण याच्यावरती घालूया चवीनुसार मीठ. आता इथे बघा, बरेचसे जण उपवासाला कोथिंबीर खातात. मग तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर आवर्जून घालावी, सुंदर दिसते. पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खाल्ला जात नाही म्हणून मी याच्यामध्ये घालणार नाही आहे. तर आता सर्व जिन्नस पाणी न घालता हाताने मॅश करून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे. हे जे सँडविच मेकर येते ना गॅसवरचं, हे भन्नाट आहे बघा. 100, 150, 200 एवढ्यातच मिळतं आसपास. 150 ते 200च्या आसपास मिळतं हे. पण खूप मस्त आहे प्रोडक्ट. हे काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे बरं का, माझ्या पैशांनी मी विकत घेतलेला आहे. पण रिझल्ट छान आला याचा म्हणून मी तुम्हाला सांगते. काहीच लावायचं नाही, तेल नाही, तूप नाही, बटर नाही, काहीच नाही. जे आपण मिश्रण तयार केलं ना ते आता छान याच्यामध्ये असं प्रेस करून भरून घ्यायचं. थोडंसं मोठं भरायचं, म्हणजे काय होते सगळ्या बाजू व्यवस्थित भाजल्या जातात. आता मस्त त्याचा जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण साबुदाणा, आलू, शेंगदाणे हे जे काय मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपण भरून घेतलं. आता सँडविच बनवतोय. 2 लेअरचं आवडत असेल तर मग याच्यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता. जर तुम्ही उपवासाला टमाटर खात असाल तर टमाटर, काकडी जर खात असाल तर घालावं. आमच्याकडे उपवासाला असं काहीच खाल्लं जात नाही म्हणून मी नुसतं याच्यावरती काळी मिरचीची पावडर, म्हणजेच आपली मिऱ्यांची पावडर आणि थोडंसं लाल मिरचीची पावडर घातलेली आहे. हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. लाल मिरची नुसतं काहीतरी आतमध्ये दिसायसाठी. आणि आता याच्यावरतून परत थोडीशी एकदम पातळ लेअर आपण या सारणाची लावून घेऊयात. आता याच पद्धतीने जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही याच्यामध्ये पनीर ठेवू शकता. पनीर उपवासाला खाल्लं जातं. आज माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही ठेवलं,
नाही तर पनीर खाल्लं जातं, कारण ते दुधापासूनच बनतं. काही लोक टमाटर खातात, काकडी खातात, हो की नाही? तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये लावू शकता. आणि त्याच्यावरतून अशी पतली परत ही लावायची परत या सारणाची. आणि आता हे छान असं बंद करून घ्यायचं. खूपच मस्त, अगदी 5 मिनिटात तुमचं सँडविच बनवून तयार होईल. गॅसची फ्लेम लो ठेवायची. आणि आता याला अशी कढी येते बघा, ही अशी कढी लावून घ्यायची. आणि लो फ्लेमवरती 1 ते 1.5 मिनटं एका बाजूने हे भाजून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनटानंतर याला पलटून घ्यायचं. मी पलटताना तुम्हाला दाखवते की किती मस्त याला कलर आलेला आहे, सुंदर. आता तुम्ही या सारणामध्ये जर संपूर्ण लाल मिरचीचा वापर केला असला ना, तर मस्त लाल असा सुंदर कलर येतो बरं का. आपण हिरवी मिरची घातली ना, लाल मिरची अगदी मधात काहीतरी जेमतेम नावापुरती घातली म्हणून याचा कलर वेगळा आलेला आहे. आता मनाची समाधानी म्हणून नुसतं एक तेलाचा ब्रश मी याच्यावरती फिरवते. त्याने काय होणार, सँडविच छान असं वरतून क्रिस्पी होणार, खरपूस असं भाजलं जाईल. नाही फिरवला काहीच फरक नाही. दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे. मस्तच, परफेक्ट. वाव, काय मस्त दिसते, अप्रतिम. चला काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकी उरलेले सगळे सँडविच बनवून तयार करूयात. आवाज ऐकला? खूपच क्रिस्पी आणि असं चविष्ट सँडविच बनवून तयार झालेलं आहे. खूप मस्त सँडविच मेकर आहे बघा हे. या साबुदाण्याच्या रेसिपीसाठी तर अप्रतिम मला याचा रिझल्ट मिळाला, खूप छान. तर चला आता सँडविच आहे तर सँडविचच्या आकारात कट करूयात. आता इथे बघा मस्तच दुसरी बाजू थोडीशी जास्त भाजल्या गेली, काहीच प्रश्न नाही, कुरकुरीत झालेली आहे. आता याच्यासोबत ना तुम्ही हिरवी चटणी जी उपवासासाठी बनवतो आपण शेंगदाणा खोबऱ्याची, ती बनवू शकता. नाहीतर मस्त गोड दही द्यायचं. काहीच द्यायची गरज नाही, वाटली तर काहीच द्यायचं नाही, कारण याच्यामध्ये सगळंच आपण घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे. तुम्ही जर लेअरचं बनवलं म्हणजे पनीर घातलं, काकडी टमाटर जर तुम्ही घातलं तर भन्नाट लागेल. आपण प्लेन बनवलं आहे. परफेक्ट महाशिवरात्री असो किंवा मग एकादशी असो, गुरुवार असो, कुठलाही उपवास असो, नवरात्रामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने सँडविच बनवून खाऊ शकता. नक्कीच बनवा. या महाशिवरात्रीला तुम्ही हे सँडविच आवर्जून बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.